शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजची सैनिकी पॅटर्न शाळेची इमारत अंदाजे 8 कोटी रुपयाच्या थकीत कर्ज वसुलीपोटी ॲक्सिलो फिन्सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड या वित्तीय संस्थेनं शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेत सीलबंद केली आहे. महसूल विभागानं पंचनामा करून संबंधित मिळकतीचा ताबा वित्तीय संस्थेकडे दिला. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्राध्यापक शरद काळे यांना विशेष वसुली अधिकारी भरत जयकर यांनी समज नोटीस बजावली आहे. दरम्यान संबंधित ठिकाणी 2 श्वानांसह 15 सुरक्षा रक्षक व 2 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. या कारवाईमुळे शिरोळ तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. चैतन्य पब्लिक स्कूल संस्थेनं 2019 साली शैक्षणिक भौतिक सुविधा उभारण्यासाठी ॲक्सिलो फिन्सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड या वित्तीय संस्थेकडून 3,88,00,000 रुपये व 17 लाख रुपयांची अशी 2 कर्ज घेतली होती. सुरुवातीला काही काळ नियमितपणे हप्ते भरले गेले, मात्र कालांतरानं हप्ते थकत गेल्यानं कर्जाची रक्कम वाढत गेली. परिणामी संस्थेला कर्जफेड करणं अशक्य झालं आणि या प्रकरणी वित्तीय संस्थेनं वसुलीसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून संस्थेच्या मिळकतीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान संस्थेचे विश्वस्त दशरथ काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात कर्जाची परतफेड केल्याचा दावा करत प्रतिज्ञापत्र व UPI पेमेंटचे मेसेज सादर केले होते. मात्र वित्तीय संस्थेनं त्यावर आक्षेप घेत संबंधित कर्जाची फेड झालेली नसल्याचं तसेच सादर केलेली कागदपत्र चुकीचं असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्याबाबतही निर्देश देण्यात आले होते. 25 सप्टेंबर 2025 रोजी प्रशालेवर प्रशासक नेमून शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचा ताबा देण्याचे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात संबंधित कारवाई पूर्ण करण्यात आली. या कारवाईवेळी संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संदीप उपाध्याय, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मच्छिंद्र कुंभार, तलाठी आरती चौगुले, अविनाश तांबवेकर, पोलीस निरीक्षक संतोष माने तसेच वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी पुष्पेंद्र सिंग आदी उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.